सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। थोडासा विकू द्या। अखिल कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान पंढरीश परमात्म्याच्या या दरबारामध्ये नवनाथांच्या प्रांगणामध्ये आणि श्रीमद भागवताच्या कथारूपी मंदिरामध्ये सुरू असलेली श्रीमद भागवत कथा आज कथेचा हा 8वा दिवस या ठिकाणी आहे। अर्थातच पूर्णाहुतीचा सांगतेचा दिवस या ठिकाणी आहे। गेल्या 7 दिवसापासून मोठ्या आनंदाने प्रेमाने आपण ही कथा श्रवण करत आहोत। भगवान परमात्म्याची आपल्यावरती कृपा आहे आणि या कृपेमधून गेल्या 7 दिवसापासून ही कथा आपण श्रवण करत आहोत। भगवान नवनाथांची असणारी कृपा आणि त्यांचा असणारा हा दरबार आहे। आजची परिस्थिती अशी आहे, आपल्या चारही बाजूनी निसर्गाचं संकट आहे। चौकड पाऊस पडतोय, परंतु आपल्याला या ठिकाणी कसल्याही प्रकारचं संकट न येता आपला हा उत्सव आज पूर्णाहुतीकडे जात आहे, पूर्णत्वाकडे जात आहे। खऱ्या अर्थाने नवनाथ भगवंताची आपल्यावरती कृपा आहे आणि नवनाथ भगवंताच्या कृपेने आपण गेल्या 7 दिवसापासून ही कथा श्रवण करत आहोत, भगवंताचं भजन करत आहोत। कारण भगवान परमात्म्याने हा नरदेह भजनासाठी दिलेला आहे आणि जर आपण या नरदेहाने भजन करत नसू तर या देहाला किंमत नाही। सुरदासजींचं एक सुंदर गोड असणारं पद आहे बघा। सुरदासजी म्हणतात, सुमिरन करले मेरे मना, सुमिरन करले मेरे मना, सुमिरन करले मेरे मना। मनाला उपदेश केलेला आहे, मना भगवंताचं भजन कर, स्मरण कर। भगवंताचं जर तू स्मरण करत नसेल तर तुझ्या देहाला काही किंमत नाही। जसं हत्ती आहे पण हत्तीला दात नाही, त्या हत्तीला काही किंमत आहे का? किंमत नाही। पक्षी आहे, पक्षाला पंख नाहीत, त्या पक्षाला किंमत नाही। तसं माणूस असून जर नामस्मरण करत नसेल तर त्या माणसाला सुद्धा काही किंमत नाही। हस्ती दंत बिना पक्षी पंख बिना, तैसा नर हरी एक नाम बिना, सुमिरन करले मेरे मना, मना सुमिरन करले मेरे मना। असं भगवंताच्या भजनामध्ये आपले 7 दिवस या ठिकाणी संपूर्ण आज 8वा दिवस आहे। अगदी मोजक्या वेळामध्ये आपल्याला ही कथा पाहायची आहे। आपण सुदामांचं चरित्र त्या ठिकाणी काल पाहत होतो। भगवान परमात्म्याचं भजन करत 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 सुदामजी निघालेत। वाटामध्ये भगवंताने एका गुराख्याचं रूप घेतलं, सुदामजींना त्या ठिकाणी जेवू घातलं आणि सुदामजी पुढच्या प्रवासासाठी निघालेत, द्वारकेच्या दिशेने निघालेले आहेत। मात्र मुखामध्ये भगवंताचं नाव, भगवंताचं भजन अखंड चालू आहे। भगवंताला विसरलेले नाहीत आणि निघालेत। चालत 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 द्वारकेमध्ये आले। भगवंताच्या राजदारामध्ये आलेले, राजवाड्याच्या समोर आले। दारामध्ये 2 द्वारपाल आहेत। ते द्वारपाल काही सुदामाला मध्ये जाऊ देत नाहीत। सुदामा आपला परिचय सांगतो। बालपणी सांदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये भगवंताने आम्ही सोबत शिकलोय, सोबत एका गुरुग्रही राहिलोय। भगवान परमात्मा माझा गुरु बंधू आहे। बालपणीचे आम्ही बाल सवंगडी आहेत। द्वारपाल म्हणतात, भगवंत द्वारकेचा राजा आहे आणि राजाचा मित्र कुठं एवढा गरीब असतो का? राजाच्या मित्राच्या अंगावरचे कपडे कधी फाटलेले नसतात। राजाचा मित्र हा कधी पायी येत नसतो। ते द्वारपाल सांगतात सुदामजीला। सुदामजी सांगतात, ही माझ्या कर्माचं फळ आहे।
भगवंत आणि मी एके दिवशी जंगलामध्ये लाकडं आणण्यासाठी गेलो. गुरु आईनं माझ्याकडे थोडेसे फुटाणे दिले, परंतु मी एकट्यानेच ते खाल्ले, म्हणून माझ्यावरती गरिबी आली आणि भगवंत द्वारकेचे राजे झाले. म्हणून माझ्यावरती ही गरिबी प्राप्त झाली. माझा मित्र द्वारकेचा राजा झाला. ते द्वारपाल सांगतात, ते आम्हाला काही सांगू नका, आम्ही तुम्हाला मध्ये जाऊ देणार नाही. सुदामजी म्हणतात, मला नाही मध्ये जाऊ दे तर कमीत कमी तुम्ही तरी माझा भगवंताला जाऊन निरोप सांगा. भगवंताला जाऊन माझा निरोप सांगा. कोणीतरी सुदामा नावाचा व्यक्ती दारावरती आलेला आहे आणि तेवढा माझा जाऊन निरोप भगवंताला जाऊन सांगा. म्हटल्याच्या नंतर ते द्वारपाल गेलेत आणि द्वारपाल त्या ठिकाणी जाऊन भगवंताला सांगतात, हे भगवंता, द्वारामध्ये कोणीतरी एक व्यक्ती आलेला आहे. अंगावरचे कपडे वस्त्र फाटलेले आहेत, डोक्याचे केस वाढलेले आहेत. असा कोणीतरी व्यक्ती आलेला आहे आणि तो सांगतोय, भगवंताचा मी बालपणीचा मित्र आहे, आम्ही शिकण्यासाठी सोबत होतो. भगवंत विचारतात, तो कसा आहे दिसण्यासाठी? ते द्वारपाल सांगतात, नसर पे हे पगडे, नतन पे हे जामा, नसर पे हे पगडे, नतन पे हे जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, कन्हैया को नाम है सुदामा. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, किधर पे सुदामा गरीब गया है, किधर पे सुदामा गरीब गया है. कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, किधर पे सुदामा गरीब गया है, किधर पे सुदामा गरीब गया है. भगवंताला द्वारपालांनी जाऊन सांगितल्याच्या नंतर भगवंताने विचारलं, तो काही नाव वगैरे सांगतोय का त्याचं? विचारल्याच्या नंतर ते द्वारपाल सांगतात, भगवंता तो नाव सांगतोय, सुदामा असं नाव सांगतोय. आणि भगवंताने सुदामा नाव ऐकलं आणि भगवंत देह विवर्जित झाले आणि राजमहालामधून राजद्वारापर्यंत भगवंत पळत सुटले. भगवंत पळत सुटलेले आणि भगवंत पळत 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 आलेत. अंगावरचे राजवस्त्र गळून पडले, पायामधले जोडे त्या ठिकाणी भगवंताने सोडून दिले आणि राजद्वारापर्यंत भगवंत पळत पळत आले आणि आल्याबरोबर ती सुदामाला कडकडून मिठी मारली. मिठी मारल्याच्या नंतर सुदामालाही आनंद झालेला आहे, भगवंतालाही आनंद झाला आणि भगवान परमात्म्याने सुदामाला आपल्या हाताला धरून राजमहालामध्ये घेऊन गेले. घेऊन गेल्याच्या नंतर सुदामजीला उंच सिंहासनावरती भगवंताने बसवले. आपल्या राजसिंहासनावरती स्वतःच्या भगवंताने सुदामाला बसवलं आणि बसवल्याच्या नंतर भगवान परमात्मा सुदामाचे त्या ठिकाणी पाय धुण्यासाठी रुक्मिणीला आवाज देतात, रुक्मिणी पाय धुण्यासाठी पाणी घेऊन या.
रुक्मिणी म्हणले आपल्याकडं एवढ्या सगळे दास दासी सगळे असताना भगवंत आज मला पाय धुण्यासाठी पाणी आणायला सांगतात, नक्की हा पाहुणा कुणीतरी विशेष असला पाहिजे. आणि रुक्मिणी माता पाणी घेऊन येतात. रुक्मिणी मातेला येण्यासाठी उशीर होतो, तोपर्यंत भगवान परमात्मा आपल्या डोळ्यातल्या अश्रू नयनाने सुदामाचे पाय प्रक्षालन करतात. प्रक्षालन केल्याच्या नंतर आपल्या स्वतःच्या हाताने भगवंताचे पाय चोळतायत. तळ पायाला ज्या वेळेस भगवंत आपला हात लावतात सुदामाच्या, त्यावेळेस सुदामाच्या पायामध्ये काटे मोडलेले दिसतात. आणि भगवान परमात्मा त्या सुदामाच्या पायामधले काटे हाताने न काढता आपल्या स्वतःच्या दातानं काढतात. त्याच्या पाठीमागचा भाव असा आहे, भगवंताला असं वाटतं हा माझा लाडका भक्त आहे, म्हणून त्या भक्ताच्या चरणाची रज मला सुद्धा प्राप्त झाली पाहिजे. देव इच्छी रज चरणाची माती, धावत चालती मागे मागे. भगवंत सुद्धा भक्तांच्या चरणाची रज त्या ठिकाणी स्वतःसाठी त्या ठिकाणी स्वतःच्या कपाळाला लावून घेतात. म्हणून आपण जो कपाळाला गंध लावतो ना, त्याला काय म्हणतात? गोपीचंद असं म्हणतात ना. गोपीचंदन, गोपीचंदन म्हणजे काय तर त्या गोपींच्या पायाची धूळ, त्याला गोपीचंदन म्हणतात. काय होतं, भक्तांच्या चरणाची माती आपल्या कपाळाला लावल्याच्या नंतर ऐका, जर भक्तांच्या चरणाची माती जर आपल्या कपाळाला लावली तर आपल्यामधले असणारे सर्व विकार त्या ठिकाणी नाहीसे होतात. आपल्यामधले विकार नाहीसे होतात, विकार निघून जातात. ही ताकद भक्तांच्या चरणाच्या रजामध्ये असते. म्हणून भगवान परमात्मा स्वतः भक्तांच्या चरणाची रज आपल्या कपाळाला लावून घेतो. म्हणून भगवान परमात्म्याला आवडतं ठिकाण कोणतं असेल तर भगवंताला आवडतं ठिकाण हे भक्तांचं राहण्याचं घर आहे. म्हणून तुकोबराय वर्णन करतात, भगवंत कुठून आले? ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. हो वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. भगवंत आपलं वैकुंठ सोडून देतो आणि भक्तांच्या घरी येऊन राहतो. भक्तांच्या घरी काय, तुकोबरायांच्या घरी भगवंत गेला तर काय होतं? दरदरीत पाण्या माझे रांदी येल्या कन्या. काय होतं? कन्या होत्या. कन्या भगवंताकडे खायला काय पंचपक्वान्न होते का तुकोबरायांकडं? परंतु भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी तुकोबरायांच्या कन्या आवडतात. ज्या वेळेस भगवान परमात्मा दुर्योधनाच्या घरी गेले, दुर्योधनाने भगवंताचं ऐकलं नाही, त्यावेळेस भगवान परमात्मा दुर्योधनाच्या घरी पंचपक्वान्नाचं जेवण होतं, परंतु भगवंताने त्याचा स्वीकार केला नाही. आणि भगवंत तिथून निघले, विदुराच्या घरी गेले आणि विदुराच्या घरी जाऊन कन्या त्या ठिकाणी भगवंतानी खाल्ल्या. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदी झाला. शबरीच्या घरी भगवंत गेले आणि शबरीचे बोर त्या ठिकाणी भगवंताने खाल्ले. याचाच अर्थ असा आहे, भगवान परमात्मा भक्तांचा काहीही असलं तरी स्वीकार करतो. भगवान परमात्मा स्वतः श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगतात, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्चती तदहम भक्त्युपरुत मश्नामी प्रयतात्मनः. भगवान परमात्मा भक्ताचं कसंही असलं तरी त्याचा स्वीकार करतो. कारण भगवान परमात्मा त्या ठिकाणी भगवान परमात्मा भक्तीचा त्या ठिकाणी भुकेलेला आहे. तो थोर प्रेमाचा भुकेला, हे हाचे दुष्काळ तयाला, हाचे दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला. भगवान परमात्मा भक्ताचा असणारा त्या ठिकाणी प्रेमाचा भुकेलेला आहे. भगवान परमात्म्याला भक्ताचं प्रेम आवडतं, म्हणून तो भगवंत भक्तांच्या घरी येऊन राहतो. आपण पाहतोय जे जे धाम भगवंताचे आहेत ते अगोदर भक्तांचे धाम आहेत. पंढरपूर आहे, पंढरपूरमध्ये अगोदर भगवंत आहे का अगोदर भक्त आहेत? अगोदर पुंडलिक आहेत आणि नंतर भगवंत आहेत. पुंडलिकाच्या भावार्था
गोकुळी उनी झाला येता. भगवान परमात्मा पुंडलिकासाठी पंढरपूर मध्ये आलेले. अगोदर वृंदावन आहे का? अगोदर भगवान परमात्मा आहेत. अगोदर वृंदावन आहे. वृंदा नावाची भगवंताची दाशी आहे. आणि त्या वृंदेसाठी भगवान परमात्म्याने हे वृंदावन त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. वृंदावनाचं वर्णन आपण रोज ऐकले. अनेक पद्धतीने वृंदावनाचं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. वृंदावनामध्ये भगवंत कणाकणामध्ये राहतात. भगवंत कणाकणामध्ये वृंदावनामध्ये राहतात. त्या वृंदावनाच्या झाडा झाडांमध्ये भगवंत आहेत. कणाकणामध्ये भगवंत आहेत. त्या यमुनेमध्ये भगवंत आहेत. त्या ठिकाणी असणारं निधिवन, त्या निधिवनामध्ये भगवंत आहेत. अर्थात प्रत्येक कणाकणामध्ये भगवान परमात्मा आहे. म्हणून त्या वृंदावनाचं वर्णन केलेलं आहे. श्रीनिधिवन प्यारा है, जा यमुना किनारा है, कन कन में बिहारी जी, यह तेरा नजारा है. श्रीनिधिवन प्यारा है, जा यमुना किनारा है, कन कन में बिहारी जी, यह तेरा नजारा है. सर्वांनी टाळी वाजवायची. दिल खो गया, 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 दिल खो गया. बिहारी जी, क्या तेरा नजारा है. दिल खो गया, दिल खो गया. भगवान परमात्म्याचं धाम म्हणजे भक्तांचं धाम आहे. म्हणून सुदामाला भगवंताने घेऊन गेलेत. आपल्या अश्रुनयनाने भगवान सुदामाचे पाय धुतात. भगवान परमात्मा सुदामाला राजवस्त्र घालण्यासाठी देतात. 2-4 दिवस सुदामजी भगवंताच्या त्या राजमहालामध्ये राहिलेत. आणि सुदामजी भगवंताला म्हणतात, हे देवा, आता किती दिवस राहू? मला गेलं पाहिजे. माझी पत्नी, माझे मुलं माझी वाट पाहतायत. मला जायला पाहिजे. आणि सुदामजी ज्यावेळेस जायला निघतात त्यावेळेस भगवंत म्हणतात, सुदामा, तू निघालास. अरे 3-4 दिवस इथं राहिलास, पण माझ्या वहिनीनं माझ्यासाठी काहीतरी दिलं असेल ना. सुदामजीला लाज वाटू लागते की भगवंताला ते पोहे कस काय द्यावेत. म्हणून सुदामजी ते पोहे लपवतात. भगवंत ते पोहे हिसकावून घेतात. आपल्या सगळ्या भक्तांना पोहे त्या ठिकाणी प्रसाद देतात. सुदामजी निघत असताना भगवान परमात्माला सुदामजी म्हणतात, बसा बसा, 5 मिनिटात येतो. अरे तुझं लग्न वगैरे झालं का नाही? भगवंत डोक्याला हात लावून घेतात. आणि भगवंत म्हणतात, माझ्या लग्नाचा कशाला विचार करतो? 16,108. सुदामजी म्हणतात, तुला काही वाटतं का तुझ्या जीवाला? एखाद्या तरी लग्नाला मला बोलवायचं ना. भगवंत म्हणतात, माझे लग्न सगळे असेच झालेत. धूमधडाक्यात एक सुद्धा नाही झालं. आणि मग सुदामजी म्हणतात, अरे वहिनी कोणत्या ते तर दाखवायला. आणि मग सुदामजी त्या ठिकाणी सिंहासनावरती बसलेले आहेत.
आणि भगवान परमात्मा आपल्या सगळ्या पत्न्यांना सुदामाच्या दर्शनाला बोलवतात. एक 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 येऊ लागले, सुदामचे आशीर्वाद देऊ लागले. अष्टपुत्र सौभाग्यवती भव, पतिप्रिया भव, पुत्रवती भव असे आशीर्वाद देऊ लागले. 10, 15, 20, 25, 30 झाल्या. सुदामजी कंटाळून गेले, आशीर्वाद किती द्यावा. सुदामजीने 2-4 आशीर्वाद कमी केले. एकच, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. चलो 100, 200, 1000 झाल्या. सुदामजी कंटाळून गेले. सुदामजी फक्त अष्टपुत्र सौभाग्यवती भव 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 भवच म्हणू लागले. कारण भगवंताच्या एवढ्या बायका. आणि सुदामजी ज्या वेळेस सगळ्या भगवंताच्या पत्न्यांना आशीर्वाद दिला, सुदामजी वापस निघालेत. आणि चालत 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 सुदामा मनात विचार करतात की भगवंताने तर आपल्याला काही दिलंच नाही. उलट जे अंगावरती राजवस्त्र होते भगवंताने ते सुद्धा काढून घेतले. जाऊ द्या म्हणे, भगवंताने नका का काय देणार. आपल्या भगवंताची भक्त आहे, आपला भक्ताची आपला मित्र आहे, मित्राची भेट झाली हेच आपल्यासाठी लय झालं. आणि सुदामजी जसं जसं सुदामपुरीच्या जवळ येतात तसं तसं त्या सुदामपुरीचा प्रकाश पडलेला दिसला. सुदामजी विचार करतात, मी तर दुसऱ्याच्या गावामध्ये नाही आलो. पाहतात तर आपलीच नगरी सुदामा नगरी, सुदामपुरी, परंतु त्या ठिकाणी लख प्रकाश पडलेला आहे. जवळ जाऊन पाहतात तर सगळी नगरी सोन्याची झालेली. सुदामजी घरी येतात तर बायकोच्या अंगावर पाहतात भरजरी वस्त्र, अलंकार, सगळं काही आनंदी आनंद, मुलं बाळ सगळे सुखामध्ये. सुदामजीने विचारलं, हे कधी झालं. बायको म्हणली, तुम्ही गावाच्या बाहेर गेले की झालं. कसं काय झालं वा. तुकोबरायांना वर्णन करावं लागतं. मुष्टी भर पोह्यासाठी गाव सुवर्णाचा दिला गा. सोन्याचं गाव सुद्धा मला त्या ठिकाणी देऊन टाकलं. सुदामा आनंदामध्ये आहे. त्याच्यानंतर पुढे वर्णन करून सांगतात, भगवान परमात्मा निज धामाला निघालेले आहेत. त्या ठिकाणी एके दिवशी भगवान परमात्म्याचा मुलगा सांब हा एका ऋषींच्या जवळ गेला. त्याने अंगावरती साडी घातली. मुलगा होता परंतु साडी घातली. पोटाला चिंध्या गुंडाळलेल्या आहेत. आणि एका ऋषीकडे ते सगळेजण मिळून गेले. आणि काही पोरांनी विचारलं, महाराज या पोरीला, ही गर्भवती, हिला काय होईल. ते म्हणले, कशाला चेष्टा करता, तुम्ही भगवंताच्या कुळामध्ये जन्माला आलेत. पण ते नाही म्हणायचे. सांगा. त्या ऋषीला राग आला आणि त्यांनी श्राप दिला. म्हणे, जा याच्या पोटामधून मुसळ पडन आणि ते तुमच्या कुळाचा नाश करील. आणि तसंच झालं. त्या पोराच्या पोटामधून मुसळ पडलं. सगळे यादव कुळ त्या ठिकाणी घाबरलं. त्या मुसळाचं त्या ठिकाणी पीठ केलं आणि पीठ केल्याच्या नंतर ते समुद्रामध्ये टाकलं. त्याच्यापासून लवाळा झाला. भगवान परमात्मा भालुका तीर्थावरती बसलेले असताना एका वेदाने त्या लवाळ्याचा बाण बनवला. भगवंताला मारला. भगवंत निज धामाला गेले. भगवंत निज धामाला गेलेली गोष्ट समजल्याच्या नंतर 5 पांडव सुद्धा निज धामाला गेले. आणि 7 दिवसाची कथा या ठिकाणी संपन्न झाली. अजून दत्त उपाख्यान बाकी आहे. परंतु ज्या वेळेस पुढच्या वेळेस कधी जर योग आला तर आपण दत्त उपाख्यान त्या ठिकाणी पाहू. वेळ झालेला आहे. पाऊस सुद्धा वरून तोंड दाखवायला लागलेला आहे. म्हणून आपली कथा या ठिकाणी संपन्न करू. त्या ठिकाणी शुकदेवजी महाराज परीक्षितीला सांगतात, राजा 7 दिवस संपन्न झाले, आता तुला काय वाटते. राजा सांगतो, भगवंत गुरु महाराज तुमच्या आशीर्वादाने माझा आता उद्धार या ठिकाणी झालेला आहे. हा देह माझा नाही, देह आहे मी न सरे, उरला उरे विठ्ठल. देहाचा आणि माझा आता काही संबंध नाही. म्हणून तुमचा आशीर्वाद माझ्यावरती आता राहू द्या. आता तक्षक आला आणि मला चावला तरी मला काही वाटणार नाही. तक्षक येतो, राजाला दंश करतो. राजा सुद्धा वैकुंठाला निघून जातो. त्या ठिकाणी शुकदेवजी भगवान वैकुंठाला आपल्या धामाला निघून जातात आणि भागवत कथा या ठिकाणी पूर्ण होते. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून आपल्या सुद्धा गावामध्ये गेल्या 7 दिवसापासून ही कथा या ठिकाणी संपन्न झाली. आज अगदी धावत्या वेगामध्ये आपण कथा या ठिकाणी संपन्न केलेली आहे. म्हणून 8 दिवसामध्ये माझ्याकडून कधी बोलताना एखादा शब्द चुकीचा गेला असेल, तुमच्या कोणाच्या मनाला लागला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि या कथेचा योग मला ज्यांच्या माध्यमामधून या ठिकाणी मिळाला ते माझे परमस्नेही आणि आपल्या सगळ्यांचे प्रिय, ज्यांनी हे 50 विद्यार्थी या ठिकाणी घडवतात. कोणाकडून रुपये सुद्धा न घेता, रुपयाची अपेक्षा न करता या पोरांना शिकवतात. खाण्यापिण्यापासून कपड्यापासून सगळं काही स्वतःच्या मुलासारखं सांभाळतात. असे आमचे विठ्ठल महाराज यांच्या माध्यमामधून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा या ठिकाणी योग आला. खऱ्या अर्थाने त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. तुम्ही सुद्धा महिला मंडळी, पुरुष मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलात. एवढा असणारा या ठिकाणी उत्साह आहे. आपण रोज पाहतो वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं महाराज मंडळींचं स्वागत आहे. एवढं सुंदर टेज, एवढा सुंदर मंडप, सगळं काही अगदी आनंदीमध्ये खाण्यासाठी सुद्धा रोज गोड पदार्थ, एवढा या कार्यक्रमाचा 8 तास महाराज या ठिकाणी करतात. आणि या
संस्थेच्या माध्यमामधून हा उपक्रम नेहमी नित्य चालत राहावा ही नवनाथ भगवंताच्या चरणी प्रार्थना करून या ठिकाणी आपल्या 7 दिवसाच्या भागवताला पूर्ण विराम देऊ। एकच गोष्ट सांगायची ती अशी की असं 7 दिवसाचं आपलं असणारं हे मिलन अखंड या ठिकाणी राहावं ही भगवंताच्या चरणी प्रार्थना। मिलन साथ देगा हमारा तुम्हारा, मिलन साथ देगा हमारा तुम्हारा, रहे जिंदगी तो मिलेंगे दोबारा। मिलन साथ देगा हमारा तुम्हारा, मिलन साथ देगा हमारा तुम्हारा। माता पिता भाई बहना सत्संग में तुम आते रहना। माता पिता भाई बहना सत्संग में तुम आते रहना। माता पिता माता पिता सत्संग में आते रहना। माता पिता भाई बहना सत्संग में तुम आते रहना। ये तुमसे मेरा कहना, मिलन साथ दिल का हमारा तुम्हारा, रहे जिंदगी तो मिलेंगे दोबारा। मिलन साथ दिल का हमारा तुम्हारा, मिलन साथ दिल का हमारा तुम्हारा। ऐका आता याच्यानंतर ग्रंथपूजन होईल। ग्रंथपूजन झाल्याच्या नंतर आरती होईल आणि आरती झाल्याच्या नंतरच आपली कथा या ठिकाणी पूर्णत्वाला जाईल। तोपर्यंत कोणी जागेवरचं उठायचं नाही। आता या ठिकाणी ग्रंथपूजन होईल। या ठिकाणी काका आलेले आहेत ग्रंथपूजनासाठी। कोणाला बोला जोडीने महाराज आणि ताई जोडीने या ग्रंथपूजनासाठी। तू भगवान जिंदगी जब तेरे नाम कर दी अर्पण, सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा, चिंता है मुझको प्रभु संसार की बने बसा कर। जय हो उतारो में गिरधर तेरी आरती, हे वेद तेरी महिमा गावे संत करे ध्यान, नारद गुण गान गावे छेड़े विनाता। वेद तेरी महिमा गावे संत करे ध्यान,
नारद गुण गान गावे वेळेची नाता जय हो उतारो में गिरधर तेरी आरती तेरी आरती हे घालीन लोटांगण वंदिन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमालिंगन आनंद पूजिन भावी वाळीन म्हणे नाम माय तुम्ही तमेव तमेव विद्या द्रवणं तमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मसेन्द्रदेव उद्यात्मना भावप्रकृति स्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय तिसम आच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं माधवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 गोपाल कृष्ण भगवान की श्रीमद् भागवत महापुराण की आचार्य सुखदेव जी महाराज की श्री नवनाथ भगवान की जय जय श्री राधेश्याम।